नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बातम्यांची संख्या आणि प्रसारमाध्यमांचा अमाप व्याप असलेल्या आजच्या काळात बातमीची विश्वासार्हता सांभाळण्याचा पंतप्रधानांचा सल्ला. भारतीय नागरी वस्त्यांवर पाकिस्तानकडून हेतुपुरस्सर वारंवार गोळीबार, भारतीय सैन्य चोख उत्तर देत असल्याचं सीमा सुरक्षा दलाचं प्रतिपादन. सीमेवर पाकिस्तानची दंडेली मोडून काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाय करत असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही. तेल आणि वायूच्या आयातीवर होणारा खर्च वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पर्यायांचा विचार, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 3 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, नेपाळच्या राष्ट्रपतींबरोबर द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा. राज्य विधान परिषदेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अंतिम दिवशी अर्ज दाखल, 19 नोव्हेंबरला मतदान. ऊसाच्या शेतकऱ्यांना एक रकमी FRP देणार, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत निर्णय. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव तुर्तास सरकारकडून निलंबित स्थितीत. आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर, इशांत शर्माचं पुनरागमन. पाहूया सविस्तर वृत्त. आज प्रसारमाध्यमांचा व्याप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. बातम्यांची संख्याही अधिक आहे. अशा काळात बातम्यांची विश्वासार्हता सांभाळणं आवश्यक आहे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आज नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते रामनाथ गोयंका पत्रकार पुरस्कार वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माँ कितनी ही पढ़ी लिखी हो, बच्चे को कहती है ये सूरज है तेरा दादा है, ये चांदा है तेरा मामा है, पूरा ब्रह्मांड तेरा परिवार है, ये हमारे यहाँ रगों में भरा गया है. क्यों न हम दुनिया को ग्लोबल वार्मिंग से बचाने के लिए हमारे पास हो पत्रकारिता की ताकत हो, हमारे पास कोई ग्लोबल इंस्टीट्यूशन हो कि हम दुनिया को कहें कि भाई रास्ता यही है. देने के लिए बहुत कुछ है, उस दिशा में हम कुछ कर सकते हैं क्या? सरकारवर हवी तेवढी टीका करा, पण देशाची एकता आणि अखंडता याबाबत तडजोड करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. आज सगळं जग फार जवळ आलं आहे, पण जागतिक पत्रकारितेच्या व्यासपीठावर एकही भारतीय वृत्तसंस्था नसावी हे काही भूषणास्पद नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपलं वार्तांकनही देशविघातक होणार नाही याची काळजी पत्रकारांनी घ्यायला हवी, असंही ते म्हणाले. तसंच साऱ्या जगाला ज्ञान देऊ शकू एवढं सामर्थ्य आपल्याकडे आहे, त्याचा उपयोग झाला पाहिजे, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गरिबांना स्वस्त घरकुल योजनेअंतर्गत घरं मिळावी याकरता देशभरातून कुठूनही ऑनलाईन अर्ज करणं सोयीचं जावं याकरता केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री व्यंकय्या नायडू आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आधी शौचालय बांधण्याकरता ही सुविधा सुरू करण्यात आली होती. आता ती घरांसाठीही लागू करण्यात आली आहेत. यासाठी देशभरात 2 लाखाहून अधिक सेवा केंद्र असून त्यापैकी 60,000 सेवा केंद्र शहरी विभागात आहेत. प्रत्येक अर्जाला 25 रुपये शुल्क भरून उद्यापासून हे अर्ज ऑनलाईन भरता येतील. लाभार्थ्याला त्याच्या छायाचित्रासह पोचपावती मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्स लष्कराच्या मदतीनं भारताच्या नागरी वस्त्यांवर वारंवार हेतुपुरस्सर उखळी तोफांचा मारा करत आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक DK उपाध्याय यांनी दिली आहे. आज जम्मूमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाकिस्तानकडून वारंवार युद्धविराम कराराचं, मानवी हक्कांचं आणि आंतरराष्ट्रीय संकेतांचं उल्लंघन होत आहे. भारतीय सैन्य मात्र पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले करत नाही, पण भारताच्या ज्या ज्या चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा झाला आहे त्या चौक्यांवरून पाकिस्तानला अतिशय तिखट प्रत्युत्तर देत त्यांच्या 14 चौक्या उद्ध्वस्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत-पाक सीमेवर पाकिस्तानची सुरू असलेली दंडेली मोडून काढण्यासाठी आवश्यक ते सगळे उपाय आम्ही करत असून देशाच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला बाधा येणार नाही, अशी काळजी घेतली जात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं. धोरणात्मक बाबी आम्ही उघड करणार नाही, असंही ते म्हणाले. काश्मीरातल्या शाळांवर हल्ले करून नव्या पिढीचं भवितव्य अतिशय निंदनीय असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज
नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं. जम्मू काश्मीरातल्या पूंछ जिल्ह्यातल्या मेंढर परिसरात पाकिस्ताननं तोफगोळ्यांचा मारा केला. अर्थातच भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान पाकिस्तान उच्चायुक्तांच्या कार्यालयातल्या 6 कर्मचाऱ्यांना पाकिस्ताननं आज माघारी येण्याचे निर्देश दिल्यानं हे कर्मचारी आता पाकिस्तानात परत गेले आहेत. दहशतवादासंबंधीचे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत अशी सूचना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. आज भोपाळमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. 2 दिवसांपूर्वी इथल्या मध्यवर्ती कारागृहातून सिमी या संघटनेच्या 8 दहशतवाद्यांनी रामशंकर यादव या मुख्य हवालदाराची हत्या करून पलायन केलं होतं. नंतर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सगळे दहशतवादी ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर चौहान बोलत होते. दहशतवाद्यांना शिक्षा होण्यापूर्वी वर्षानुवर्ष कारागृहात राहून ते चिकन बिर्याणी खातात, काही जण पळून जातात आणि अधिक मोठे दहशतवादी हल्ले घडवतात. या घातक प्रवृत्तीला कुठेतरी निश्चितपणे आळा बसला पाहिजे असंही चौहान यावेळी म्हणाले. तेल आणि वायू यांच्या आयातीवर असणारं अवलंबित्व कशा पद्धतीनं कमी करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया, संबंधित खात्यांचे मंत्री आणि वरिष्ठ सचिव या बैठकीला उपस्थित होते. तेल आणि वायू यांच्या आयातीवर देशाचं परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होतं. हा खर्च वाचवण्यासाठी केंद्र सरकार अनेक पर्यायांचा विचार करत आहे. तसंच त्यानुसार धोरण आखण्याचा निर्णयही केंद्रानं घेतला आहे. त्यासाठी जैव इंधन आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या बैठकीला पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं तेल आणि वायू यांची आयात कमी करण्यासाठी कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्यासह विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसंच ऊर्जा बचत आणि तिचा पूर्ण क्षमतेनं वापर कसा करता येऊ शकेल आणि त्यासाठी कोणत्या उपायांची योजना करावी लागेल यावरही चर्चा करण्यात आली. नेपाळबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नेपाळमध्ये दाखल झाले. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेऊन राष्ट्रपतींनी त्यांच्याबरोबर दोन्ही देशांना महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय अशा अनेक विषयांवर चर्चा केली. भारत आणि नेपाळ यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत, त्यामुळे ही चर्चा खूपच फलदायी ठरण्याची शक्यता आहे. 1986 साली राष्ट्रपती झैल सिंग आणि 98 साली राष्ट्रपती KR नारायणन यांनी नेपाळला भेट दिली होती. आता 18 वर्षांच्या खंडानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 3 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रपतींनी आज तिथल्या इंडिया हाऊसलाही भेट दिली. राष्ट्रपतींच्या बरोबर एक उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळही नेपाळमध्ये दाखल झालं आहे. दोन्ही देशांचा इतिहास, त्यांच्यातले सांस्कृतिक आणि राजकीय संबंध लक्षात घेऊन राष्ट्रपती नेपाळी जनतेबरोबरही संवाद साधणार आहेत. स्वच्छता अभियानाअंतर्गत कृषी बाजार समित्यांना कचरा व्यवस्थापनासाठी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या निर्णयाचा लाभ घेतलेल्या देशभरातील 585 कृषी मंड्यांना होणार आहे. या निधीतून मंडईमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येतील. सरकार लवकरच इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी मंडई योजना सुरू करणार आहे. त्या योजनेत पहिल्या टप्प्यात 10 राज्यातील 250 मंड्यांचे एकत्रित व्यवहार सुरू होणार आहेत. ओडिया राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. राज्य विधान परिषद निवडणुकीच्या 6 जागांसाठी आज अर्ज भरण्यात आले. अर्ज भरण्याची आजची अंतिम तारीख होती. येत्या 19 नोव्हेंबरला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी यवतमाळमधून काँग्रेसचे शंकर बडे यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. त्यांच्याबरोबर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप बाजोरिया यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. त्यांच्याबरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर नाईक उपस्थित होते. शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून तानाजी सावंत यांनी आपला अर्ज दाखल केला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या विधान परिषदेतल्या एका जागेसाठी राष्ट्रवादीतर्फे शेखर गोरे, भाजपातर्फे युवराज बावडेकर, काँग्रेसतर्फे मोहनराव कदम आणि अपक्ष म्हणून शेखर माने यांनी उमेदवार दाखल केली आहे. जळगावमध्ये भाजपातर्फे गुरुमुख जगवानी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुलाबराव देवकर, काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड आणि शिवसेनेतर्फे सुरेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भोसले, काँग्रेसतर्फे संजय जगताप, भाजपातर्फे अशोक ऐनापुरे, मनसेचे बाबू वागसकर तर अपक्ष म्हणून विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र जैन, काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल आणि भाजपातर्फे डॉ. परिणय फुके यांनी अर्ज भरला आहे.
नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे अमरनाथ राजूरकर तर श्रीराम पवार, श्यामसुंदर शिंदे आणि संदीप निखाते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. ऊस उत्पादकांना यंदा एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. त्यामुळे गेल्या आठवडाभर कोल्हापुरात ऊस उत्पादकांबरोबर सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्या हा तोडगा निघाल्यानं आज अखेर संपल्या. याशिवाय प्रतिटन एफआरपीपेक्षा 175 रुपये अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचं कारखानदारांनी मान्य केलं असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. वार्षिक ताळेबंदापूर्वी 70-30 या सूत्रानुसार नफ्यातील अग्रिम स्वरूपात देण्याचं कारखानदारांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आता येत्या 5 तारखेपासून ऊस उत्पादकांनी कारखाने सुरू करावेत आणि इतर जिल्ह्यांमध्येही या सूत्राप्रमाणेच प्रश्न धसास लावावा असंही ते म्हणाले. या बैठकीतला निर्णय मान्य असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. पण ऊसाला 3200 रुपये पहिली उचल मिळावी या मागणीवर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात ऊसाला देण्यात आलेला दर आणि बाजारपेठेतला साखरेचा भाव यातल्या तफावतीवरून बैठकीत समाधानकारक चर्चा न झाल्यानं सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेनं ही बैठक अर्ध्यावरच सोडून दिली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाबाबतचा निर्णय राज्य सरकारनं राखून ठेवला आहे. या प्रकरणी महापालिकेनं असा अविश्वास ठराव का आणला याबाबतचं स्पष्टीकरण नवी मुंबईच्या महापौरांनी एका महिन्यात द्यावं असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. 25 ऑक्टोबरला नवी मुंबई महापालिकेत मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरविकास विभागाकडे सोपवण्यात आलं. कर्तव्यदक्ष अधिकारी अवैध गोष्टींना आळा घालण्यासाठी काही कठोर निर्णय घेत असेल तर त्याला अशा पद्धतीने लक्ष्य करणं योग्य नसल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं होतं. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. नवी दिल्लीत एका निवृत्त जवानानं केलेल्या कथित आत्महत्या प्रकरणी त्याच्या कुटुंबियांना भेटायला जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज पोलिसांनी दुसऱ्यांदा ताब्यात घेतलं. या प्रकारच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज मुंबईत आणि नागपूरमध्ये निदर्शनंही करण्यात आली. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाहू फुले आणि आंबेडकरी विचारांचं राज्य यावं यासाठी समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्यासाठी सज्ज झाल्याचं डॉ. सुरेश माने यांनी सांगितलं. आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं त्यांनी आपली भूमिका मांडली. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचं माने यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुलाखतींमध्ये केलेल्या दाव्याप्रमाणे राज्यात प्रत्यक्षात काहीही घडलेलं नाही असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. राज्य सरकारच्या 2 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्याकरता आज मुंबईत त्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत 8,05,000 कोटींची गुंतवणूक होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात मात्र 0.5 कोटीचीच गुंतवणूक झाल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं झालेले काही जमीन व्यवहारही संशयास्पद असल्याचं निरुपम यावेळी म्हणाले. आगामी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलडाण्यामध्ये मतदार नोंदणी अभियान राबवायला सुरुवात केली आहे. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 5 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करायची असून जिल्ह्यातल्या पदवीधरांनी आपली नावं मतदार यादीत नोंदवावीत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. आतापर्यंत 13,000 मतदारांनी नाव नोंदणी केली असून येत्या 3 दिवसात जास्तीत जास्त मतदार नोंदणी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी व्यक्त केला आहे.
सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष संतलाल चावरिया हे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी धुळे महापालिका तसंच जिल्हा रुग्णालयातल्या सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली। आज जागतिक औद्योगिक सुरक्षा दिन आहे। या दिनाचं औचित्य साधून औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात। वाढतं औद्योगिकीकरण आणि त्याच पटीने वाढतं शहरीकरण पाहता औद्योगिक सुरक्षा अधिक मजबूत करणं क्रमप्राप्त झालं आहे। औद्योगिक क्षेत्राचा कणा असलेल्या कामगारांची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची असून येत्या काळात औद्योगिक क्षेत्रातले अपघात आणि हानी टाळायची असेल तर औद्योगिक सुरक्षेच्या महत्त्वाविषयी जास्तीत जास्त जागृती करणं गरजेचं आहे। क्रिकेट विषयीची बातमी बघूया। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी आज भारतीय संघ जाहीर झाला। मुंबईत MSK प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीने संघाची निवड केली आहे। जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचं संघात पुनरागमन झालं आहे तर जायबंदी रोहित शर्माला संघातून वगळण्यात आलं आहे। हार्दिक पंड्याचं स्थान यावेळी संघात कायम राहिलं आहे। कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळल्या जाणाऱ्या 5 कसोटी मालिकांपैकी 2 कसोटी सामन्यांसाठी निवड झालेला संघ असा आहे। विराट कोहली कर्णधार, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, मुरली विजय, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अमित मिश्रा, करुण नायर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयंत यादव। येत्या 9 नोव्हेंबरला राजकोट इथं पहिली कसोटी होणार आहे। हवामान। राज्यातल्या काही भागात थंडीची चाहूल लागली असून नाशिकमध्ये 10.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 22, नागपूर 32.15, पुणे 31.13, औरंगाबाद 31.14, नाशिक 30.11, कोल्हापूर 31.20, रत्नागिरी 35.22, सोलापूर 33.17 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 14। ठळक बातम्या पुन्हा एकदा। बातम्यांची संख्या आणि प्रसार माध्यमांचा अमाप व्याप असलेल्या आजच्या काळात बातमीची विश्वासार्हता सांभाळण्याचा पंतप्रधानांचा सल्ला। भारतीय नागरी वस्त्यांवर पाकिस्तानकडून हेतुपुरस्सर वारंवार गोळीबार, भारतीय सैन्य चोख उत्तर देत असल्याचं सीमा सुरक्षा दलाचं प्रतिपादन। सीमेवर पाकिस्तानची दंडेली मोडून काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाय करत असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही। तेल आणि वायूच्या आयातीवर होणारा खर्च वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पर्यायांचा विचार, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 3 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, नेपाळच्या राष्ट्रपतींबरोबर द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा। राज्य विधान परिषदेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अंतिम दिवशी अर्ज दाखल, 19 नोव्हेंबरला मतदान। ऊसाच्या शेतकऱ्यांना एक रकमी FRP देणार, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत निर्णय। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव तुर्तास सरकारकडून निलंबित स्थितीत। आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर, ईशांत शर्माचं पुनरागमन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।